भक्तांनी कधी धीर सोडायचा नसतो. धीर सोडणं म्हणजे गुरुवरच्या विश्वासाला तिलांजली देण्यासारखंच आहे आणि ते योग्य नाही. गुरुदेव गुरुदेव. सदाशिव काय आहे यात? पाणी. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव काय आहे? पहिला मार्ग विष. विष? माझा देव आहे ते. देव माझा 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 देव. हो बाळा, माझा देव. तुझाच देवे. ते देव माझा 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 देव. रेणुका बाळा शांत हो. देव माझा माझा हो हो हो. रेणुका स्वामी देवा. तेव्हा थांबवा ना तिला. तिची मनस्थिती अजून बरी नाहीये. ती गावात गेली तर गावातले लोक त्रास देतील तिला. देवा अशा अवस्थेत ती कुठे जाईल, काय करेल, काही सांगता येत नाहीये. देवा देवा तिला थांबवा. जाऊ दे तिला. काही जणांना भरकटल्यानंतरच वाट सापडते. कधी कधी वाट दाखवण्यासाठी गुरुंनी बरोबर चालायचं नसतं, तर लांब उभं राहून त्या शिष्याला त्याची वाट शोधून द्यायची असते. शिवशंकर शंभो. काय झालं रे? हा नाही नाही, मला हे नकोय. ए रे गुरुदेव गुरुदेव. मला असं मरण नकोय. याने मी तडफडून मरेन. असं मरण नकोय मला. काळजी करू नको. आपल्याकडे दुसरा मार्ग आहे. दुसरा मार्ग? गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. याचं काय करू? दुसरा मार्ग. गुरुदेव गुरुदेव. खरंच मी कुणालाच नकोय. अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. सदाशिव तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. चालतो इथून. आम्ही तुला बरं करणार नाही. धीर सोडणं म्हणजे गुरुवरच्या विश्वासाला तिलांजली देण्यासारखंच आहे. ज्याच्या प्रारब्धात जे लिहिलंय तेच घडणार. कोणीही ते चुकवू शकणार नाही. कोणी कितीही प्रयत्न केले, कितीही ताकद लावली, तरी प्रारब्धापासून कोणाची सुटका होत नाही. पण स्वामी देवा, रेणुकाच्या प्रारब्धात नक्की आहे तरी काय? अहो तिच्या वाट्याला हे असं दुःख का आलंय? इतरांसारखं साधं सोपं सरळ आयुष्य का नाही हो तिला मिळालं? तिच्या आयुष्यात एवढं दुःख का? सुखी आयुष्य केवळ प्रारब्धाने मिळत नाही. सुखी आयुष्य गुरूंच्या कृपेने मिळतं. पण गुरुची कृपा व्हायची असेल तर आयुष्यात तग धरावा लागतो. संकट आली म्हणून श्रद्धा सोडायची नाही. दुःख आलं म्हणून विश्वास सोडायचा नाही. आणि विश्वास डगमगला की मग आयुष्य डगमगतं. ज्याच्या मनात विश्वासाचा दिवा तेवत राहतो त्याच्यासाठी अंधार कितीही मोठा असला तरी गुरूंची कृपा त्याला वाट दाखवते.
आणि ज्यांनी संकटाच्या वेळी गुरुवरचा विश्वास सोडला त्याला प्रकाश समोर असूनही अंधारच दिसतो. त्याने आत्महत्या केली तर स्वामींची गुरु म्हणून बदनामी होईल. त्यांच्या भक्तानेच आयुष्य संपवलं. ही बातमी सगळीकडे पसरली की गुरुदेवांकडून मला बक्षीस मिळेल. ते वेगळं. गुरुदेव गुरुदेव. नाही ए, 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 सदाशिव आता काय झालं? हा? नाही नाही मी माझं रक्त बघू शकणार नाही. असं मरण नकोय मला. याने सुद्धा मी तडफडूनच मरणार. मला मला एकदाच मुक्त व्हायचं या सगळ्यातून. एकदाच मुक्त व्हायचंय. गुरुदेव गुरुदेव. हे सदाशिव हिंमत हारू नको. आपल्याकडे अजून एक मार्ग आहे. कोणता? गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. आता विचार बदलू नकोस. मागे हटू नकोस. तिसरा मार्ग. बरोबर ओळखलंस. हा? तुला बरोबर कळलं. गुरुदेव गुरुदेव. आता हा विचार बदलणारही नाही आणि यावेळी हा सुटणारही नाही. गुरुदेव गुरुदेव. पागल, हमारा बच्चा है तू. हमारा बच्चा कभी डरता नहीं और मरता भी नहीं. शिव शंकर शंभो. स्वामी स्वामी. बरं झालं गेली. अहो मी सगळीकडे पाहिलं रेणुकाला. कुठेच नाही हो ती. कुठे गेली असेल बिचारी. मी आलेच जरा. स्वामी अहो रेणुकाची अवस्था ना मला बघवत नाहीये हो. मानसिक दृष्ट्या फार खचली आहे बिचारी. आता तिला खरं काय खोटं काय हे कसं समजणार. हो की नाही. नाही म्हणजे कोण माणसं चांगली कोण वाईट हे समजू शकत नाही ना ती. मग अशा अवस्थेत ती तुमच्यावर विश्वास कसा ठेवणार. धीर कसा धरणार. हो ना. तिच्या लेखी मागचं सगळंच पुसलं गेलंय. जणू तिचं जगच संपलंय. हो ना. आल्यापासून अगदी शांत शांत आहे. कसली तरी भीती सतावतीये तिला. घाबरू नका. सगळं पुसलं गेलेलं नाहीये. म्हणजे स्वामी तिच्या डोक्यावर परिणाम झालाय पण मनावर नाही. मनात जे खोलवर साचतं ते तिथेच जमून राहतं. म्हणूनच तर ती सारखी माझा देव असं म्हणत असावी. हो, तिच्या मनात श्रद्धा अजून जिवंत आहे पण त्याच्यावर भीतीची धूळ साठली. स्वामी रेणुका तुमची लाडकी आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय आता आम्हाला. तुम्ही तिची एवढी काळजी घेता एवढी माया करता मग तिच्या वाटेला एवढं दुःख काय येतंय स्वामी. हा प्रश्न फक्त रेणुकेचा नाहीये कपिले. हा प्रश्न अनेक माणसं विचारत राहतात. कुठला प्रश्न स्वामी? माझ्याच वाट्याला हे का. कपिले जा बरं स्वयंपाकघरातून आपली भाज्यांची टोपली घेऊन ये. हो आणते. स्वामी भाज्या. हे गाजर दिसायलाही छान आणि याची चवही गोड आहे. ही पौष्टिक आहे. आता मला एक सांग, कांदा कापला की त्याचा वास कसा येतो? उग्र.
कांदा दिसायला काही फार सुंदर नाही आणि त्याचा वासही उग्र आहे. कांद्यालाही कधी कधी हे वाटत असेल ना की माझ्याच वाट्याला हे का. हो स्वामी. पण हाच कांदा जेवणाची चव वाढवतो. चिरताना डोळ्यातून अश्रू येतात तरी भाजी आणताना सगळे लोक आधी कांदा घेतात. म्हणजे तेव्हा दिसायला साधं असलं तरी त्याचं महत्व वेगळं असतं. हे बरोबर. माणसाचंही असंच असतं. एखादा माणूस बाहेरून सुंदर दिसतो म्हणून तोच सर्वात चांगला असेल असं नाही. आणि एखाद्याच्या आयुष्यात दुःख आहे म्हणून तो कमी महत्वाचा होत नाही. काहींच्या वाट्याला गोड दिवस येतात आणि काहींच्या वाट्याला अश्रू येतात. काहींना जग समजून घेतं आणि काहींना ते घेत नाही. पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी गुण दडलेलेच असतात. फक्त ते तुम्हाला दिसत नाही पण ते आम्हाला दिसतात. स्वामी, एखाद्याचं दुःख बघून आपण त्याला कमी लेखतो, ही आपली चूक आहे का? दुःखात असलेल्या माणसाला दोष देण्यापेक्षा त्याचा गुण शोधा. कारण माणसाची खरी किंमत त्याच्या परिस्थितीने ठरत नाही, त्याच्या मनात दडलेल्या गुणांनी ठरते. गुरु म्हणून आपल्याला प्रत्येकाचं महत्व माहीत असतं आणि म्हणूनच प्रत्येकाला आम्ही जपतो. रेणुकालाही रेणुकालाही आणि तुलाही. मलाही. जग ज्याला निरुपयोगी समजतं त्याच्याकडूनच उद्या कदाचित एखाद्याचं आयुष्य उजळतं. आणि म्हणूनच कोणालाही कमी लेखू नका. गुरुच्या दृष्टीने प्रत्येक जीव महत्वाचा असतो. कारण प्रत्येक जीवामध्ये काही ना काहीतरी वेगळं देण्याची शक्ती असते. म्हणजे स्वामी, ज्याचं दुःख आपल्याला दोष वाटतो त्याच्यातही गुण दडलेला असतो, बरोबर ना? हो कपिले, पण ते गुण दिसण्यासाठी माणसाला कधी कधी थांबावं लागतं. अरे तुमच्या मुलाला एवढा मोठा आजार आहे हे तुम्ही आमच्यापासून लपवलं. हे लग्न आत्ताच्या आत्ता मोडलं. सदाशिव, तू आत्ताच्या आता या घरातून निघून जा. कोण आलेला मुलगा माझ्या घरात राहणार नाही. आम्ही तुला बरं करणार नाही. आत्ताच्या आता निघून जा, गावाबाहेर जा. सुंदरे, कोयता घेऊन ये. हो, आणते. हे घे स्वामी. स्वामी असा कोयता घेऊन कुठे गेले असतील? बस आता काही क्षणांचाच प्रश्न आहे. यापुढे कुणालाही उत्तर द्यायची गरज नाही. कुणाचा अपमान सहन करायची गरज नाही. कुणाच्या नजरा सहन करायच्या नाहीत. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव, अरे कसला विचार करतोय हा? अरे काही क्षणांचा तर प्रश्न आहे. मग कोणाला उत्तर द्यायला नको, कुणाकडूनही अपमान सहन करायला नको, कुणाच्या नजरा सहन करायला नको. गुरुदेव गुरुदेव. हो, संपून टाक सगळं. तुझ्या दुःखातनं सुटका होईल एकदाची. ए सदाशिव, आता जास्त विचार करू नको, मागे हटू नको. अरे तिसरा मार्ग. ए गुरुदेव गुरुदेव. ज्या शरीराला जगाने नाकारलं, ज्या शरीराला माझ्या वडिलांनी कलंक म्हटलं, ते शरीर घेऊन मी काय करू? ज्या स्वामींवर विश्वास ठेवला त्या स्वामींनी मला त्यांच्या स्थानातून हकलून दिलं. गुरुदेव गुरुदेव.
माझं जगणं जर कुणाला नको असेल तर माझ्या जगण्याला अर्थ तरी काय? बस रे आता, किती विचार करशील? चल चल चल. स्वामी मला क्षमा करा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव, डाव नको, उजवा टाक, उजवा. जीव पटकन जाईल हा. गुरुदेव 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 गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. ओ, तू काय केलंस हे? हा? अरे तू त्याला का वाचवलंस? तो जीव देत होता ना. मग काय करायला हवं? एक माणूस जीव द्यायला निघाला तर त्याला वाचवायचं सोडून तुम्ही त्याला आणखी पुढे ढकलता. इतके निर्दयी झाला, इतके अमानुषात. ए तू का बस. का वाचवलत मला? मला मरू द्यायचं होतं. मला आता जगायचं नाहीये, खरंच जगायचं नाहीये. अरे बाळा, अक्कल आहे का तुला? देवाने तुला आयुष्य कशासाठी दिलं होतं? अर्ध्यातच संपवण्यासाठी. दुःख झालं म्हणून आयुष्य संपवायचं नसतं बाळा, दुःखातून शिकायचं असतं. जखम झाली म्हणून प्रवास थांबवायचा नसतो. कर्माचं, कर्तव्याचं आणि जबाबदारीचं एक वर्तुळ असतं. ते वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही या जगातून जाता येत नाही. माणूस स्वतःहून त्या वर्तुळातून बाहेर पडू पाहतो, पण नियती त्याला असं जाऊ देत नाही. म्हणून लक्षात ठेव, आयुष्य संपवण्याचा अधिकार माणसाला नाही, कारण हे आयुष्य त्याचं एकट्याचं नसतं. त्याच्याशी जोडलेल्या अनेक जीवांचं, अनेक कर्मांचं आणि अनेक जबाबदाऱ्यांचा तो एक धागा असतो. स्वामीचा भक्त म्हणतोस ना, मग तू अशी हार मानतोस? अरे जगाने नाकारलं म्हणून तू नाकारला जात नाहीये. पुढे तुला कलंक म्हटलं म्हणून तू कलंकही होत नाही. अरे बाबा, तुला नाकारणारे तुझी किंमत ठरवत नसतात, तुझ्या कर्माने तुझी किंमत ठरत असते. काय झालं बाळा तुला अंगत? काय झालं? का रडतोस तू? हा, काय झालं? काय झालं तुला? का रडतोय? अहो बघा ना, मार्तंड महाराजांनी पाठवलेलं चूर्ण तेही दिलं याला, पण काही परिणाम झालेला दिसत नाही. अहो, मलाही तेच कळत नाही राधा. महाराजांनी स्वतःच्या आशीर्वादाने दिलेलं चूर्ण, त्याचा तरी परिणाम व्हायला हवा होता. त्या स्वामींनी पुन्हा काहीतरी केलं असेल. म्हणजे मला सांग राधा, मार्तंड महाराजांनी दुसरी पुढे दिली होती. कदाचित त्या स्वामींच्या माणसांनी त्यांना गाठलं असेल, ती पुढे बदलली असेल, किंवा किंवा त्यात काहीतरी केलं असेल. अहो अहो मग हे असं असेल तर खूप जास्त धोकादायक आहे. आपल्याला वाटतंय की आपण स्वामींपासून सावध आहोत, पण जर ते आपल्यापेक्षा 2 पावलं पुढे असतील तर? मला तर काहीच समजत नाही राधा. आपण मार्तंड महाराजांवर विश्वास ठेवला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं केलं, तरीही आपलं बाळ शांत होत नाहीये. आपण उगाच ह्या अक्कलकोटमध्ये आलो. दुसऱ्या कुठल्या तरी गावात गेलो असतो, जर आपण कुठेतरी लांब गेलो असतो ना, तरी असं काही घडलंच नसतं. ना ते स्वामी, ना त्यांचा पिच्छा, ना हे आपल्यावरचं सावट. कुठे अडकलोय तो आपण? माहित नाही. बाळा, तुम्ही काही ठरवलं तरी तेच घडेल असं नसतं. मग काय घडतं? घडतं तेच जे विधिलिखित असतं आणि कर्माला धरून असतं. हो, माझं काय चाललंय आणि तुम्ही काय सांगताय मला काही कळतच नाहीये. हे घे आणि आता त्या समोरच्या भिंतीवर जोराने फेकून मार.
मार तर खरी. गुरुदेव गुरुदेव. ज्या वेगाने तू दगड त्या भिंतीवर मारला त्याच वेगाने तो तुझ्याकडे परत आला. कर्मही असंच असतं. तुम्ही जे देता तेच कधी कधी तुमच्याकडे परत येतं. चांगलं कर्म केलं तर त्याचं फळही चांगलंच मिळतं. आणि जर कधी कोणाला वेदना दिल्या तर त्या वेदनांचं उत्तरही द्यावंच लागतं. म्हणून आयुष्याला दोष देण्याआधी आपल्या कर्मांकडे बघा. कारण माणूस आपल्या मनाने भविष्य ठरवतो पण त्याचं भविष्य त्याच्या कर्मांनी लिहिलेलं असतं. जसं कर्म तसं उत्तर. राधा एवढं घाबरू नकोस. मार्तंड महाराज आहेत ह्या गावात म्हणून आपण इथे आलो ना. ते आपलं रक्षण करतील. ते आहेत आपल्या पाठीशी. पण कोण आहे? कोण आहे बाहेर? अहो एवढ्या जोरात दार वाजतंय पण उत्तर का देत नाहीये कोणी? थांब मी बघतो. हो नको. बाहेर कोण आहे आपल्याला माहिती नाही. जर त्या स्वामींनी घातपाताच्या हेतूने कोणाला पाठवलं असेल तर? हो पण पाहिल्याशिवाय कसं कळणार? थांब मी दार नाही उघडत. फक्त बाहेर कोण आहे ते बघतो फटीतून. राधा बाहेर कोणीच नाहीये. काय? थांबा. दरवाजा नका उघडू. ठीक आहे नाही उघडत. थांब मी बाहेर बघून येतो. स्वामी हे सगळं आम्हाला घाबरवण्यासाठी करताय की काहीतरी संकेत देत आहे? बाळा स्वामी संकेत देत असतात पण ते ओळखायचे असतात. आपण अनेकदा आपल्याला जे उत्तर हवंय तेच शोधत असतो आणि मग गुरुनी दिलेला संकेत आपल्याला दिसतही नाही. तू म्हणतोयस ना स्वामींनी तुला झिडकारलं म्हणून. पण तसं करताना स्वामींनी तुला काहीतरी तर सांगितलंच असणार ना. त्याला सांग आधी दुसऱ्याच्या मनातलं पोट बरं कर मग त्याच्यावर उपचार करायचा का नाही ते आम्ही ठरवू. हो सांगितलं. काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की कुणाच्या तरी मनातलं कोड बरं कर. पण कुणाच्या मनातलं कोड बरं करायचंय ते सांगितलंच नाही. मला काही कळलंच नाही. गुरुदेव गुरुदेव. अरे स्वामी तेच तर करतात. अरे तुझ्या स्वामींना ना काही करायचं नसतं म्हणून अशी कोळी घालत फिरतात. गुरुदेव गुरुदेव. नाहीतर काय आजार बरा करता येत नाही, आश्रय देता येत नाही, काहीतरी बोलून जायचं, भक्ताला आशेवर ठेवायचं. गुरुदेव गुरुदेव. तुझ्या मार्तंड सारखे नाही आहेत ते स्वामी. गुरुदेव गुरुदेव. ए सदाशिव तुझ्या स्वामींकडे जर एवढीच शक्ती असेल तर तुझ्यावर ही वेळ का आली? रे तुला घरच्यांनी बाहेर काढलं, तुझं लग्न मोडलं, तुझ्या अंगावर रोग आला, आता तुला गावातही राहता येणार नाही. मग एकटं आयुष्य जगून काय करणार आहेस?
हे काय? ही कमळाची कळी. हे तोडलं गेलं. जसं तुला घरातून बाहेर काढलं गेलं, तुला वाईट टाकलं गेलं. आता हिलाही वाटत असेल ना, माझं आयुष्य संपलं, आता माझं काय होणार? माझ्यासाठी पुढे काहीच उरलेलं नाहीये. काय रे, तुम्हाला काय वाटतं? कोमेजून जाईल. अहो याच्यात उरलं तरी काय हा? गुरुदेव गुरुदेव. हे गे रे, ते समोर पाण्याचं डबकं दिसतंय ना, त्याच्यात ठेव. देव गुरुदेव. राधा, आता बाहेर कोणीच नाहीये. मी सगळीकडे बघितलं, घराच्या आजूबाजूला रस्त्यात कोणीच नाही दिसलं. मग मग दार कसं वाजलं? काय प्रकार आहे हा? आपल्याला काही भास होतोय का? नाही नाही, हा भास नव्हता. मी स्वतः ऐकलंय, स्वतः माझ्या डोळ्यांनी दार उघडताना पाहिलंय. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडलंय. मला एक कळत नाहीये, जर त्या मार्तंड महाराजांनी आपल्या घराभोवती सुरक्षा कवच उभं केलंय, तर ते स्वामी आपल्याला घाबरवण्यात एवढे यशस्वी कसे होत आहेत? मला हाच प्रश्न पडलाय. हे कशाला ठेवलंस हा? काय होणार आहे त्याचं? गुरुदेव गुरुदेव. ते बघ, गुरुदेव गुरुदेव. पाहिलं? तुला वाटलं होतं ना या कळीचं आयुष्य संपलं म्हणून? तुझ्याही आयुष्याचं असंच आहे बाळा. स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. अजून तुझं खूप आयुष्य बाकी आहे. जसं हे फुल आता देवाच्या चरणी वाहिलं जाऊ शकतं, अनेक ठिकाणीही वापरलं जाऊ शकतं. बाळा, तुझंही आयुष्य असंच आहे. पुढे जाऊन ते कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतं, सुखी होऊ शकतं. योग्य वेळेची वाट बघ. पाहिलंस? तुला वाटलं होतं ना या कळीचं आयुष्य संपलं म्हणून? तुझ्याही आयुष्याचं असंच आहे बाळा. स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. अजून तुझं खूप आयुष्य बाकी आहे. पुढे जाऊन ते कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतं, सुखी होऊ शकतं. योग्य वेळेची वाट बघ. मला एक कळत नाहीये, जर त्या मार्तंड महाराजांनी आपल्या घराभोवती सुरक्षा कवच उभं केलंय, तर ते स्वामी आपल्याला घाबरवण्यात एवढे यशस्वी कसे होत आहेत? मला हाच प्रश्न पडलाय. हा राधा, काय हे काय? आताच तर इथं फुलदाणी होती. आता तिथे भांडण होतं ते गायब कसं झालं? काय घडतंय?
काय काय चाललंय हे? हा कसला जादूटोणा होतोय? हे थांबवा सगळं. काय घडतंय सगळं आपल्या घरात? जो हमारा है वो हमें नहीं दोगे, तो जो तुम्हारा है वो हम छीन लेंगे. स्वामी, कुणाबद्दल बोलताय तुम्ही आणि कुणाचं काय घेणार आहात? स्वामी, तुमच्या बोलण्याचा अर्थ मला नाही कळला. त्याला कळायचंय, त्याला कळलंय. पण सगळ्यांनाच नाही कळलं तर? ज्याला उत्तराची गरज असते तो प्रश्न शोधत राहतो, आणि जेव्हा सत्य समोर असतं तेव्हा संकेत आपोआप दिसतात. स्वामी देवा, त्या बिचाऱ्या सदाशिवचं काय होणार पुढे? त्याच्यावर एका मागून एक संकटच येत. घरच्यांनी बाहेर काढलं, गावातल्या लोकांनी बाहेर काढलं, आणि तुम्ही त्याला मठातून बाहेर काढलं. आता त्याच्या समोर उरलंय तरी काय? शोधा, शोधा. काय शोधा. आता स्वामींनी सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी शोधायचं असणार आहे. काहीतरी मिळणार. हो हो हो. शोधा. स्वामी, माझी हरवलेली तुळशीची माळ मला परत सापडली. स्वामी, माझी ही जपमाळ अहो कुठेतरी हरवली होती, सापडतच नव्हती. आज शोधली तेव्हा सापडली. स्वामी, माझं रुद्राक्ष हरवलं होतं. आत्ता शोधलं आणि लगेच सापडलं. स्वामी देवा, किती दिवस झाले माझा हा स्फटी सापडतच नव्हता. खूप शोधलं मी, पण आज तुम्ही शोधा म्हणून सांगितलं आणि अचानक सापडला. स्वामी देवा, आमच्या सगळ्यांच्या या वस्तू हरवल्या होत्या. नाही म्हणजे आम्ही खूप शोधल्या होत्या पण सापडतच नव्हत्या, आणि आज अचानक तुम्ही आम्हाला सांगितलं शोधा, आणि त्या सापडल्या. असंच होतं माणसाचं. कधी कधी माणसाला वाटतं आपल्या आयुष्यातलं सगळं हरवलंय. घर हरवलं, माणसं हरवली, नाती हरवली, आणि मग त्याला वाटतं आता उरलंय तरी काय. पण हरवलेलं सगळं संपलेलं नसतं. काही गोष्टी फक्त योग्य वेळेची वाट बघत असतात. ज्याला आज स्वतःचं प्रयोजन दिसत नाही याचा अर्थ त्याचं प्रयोजनच संपलं असं नाही. योग्य वेळ आली की हरवलेली वस्तू सापडतेच, आणि योग्य वेळ आली की हरवलेला माणूस स्वतःलाच सापडतो, आणि त्याला त्याच्या जगण्याचं कारणही सापडतं. सदाशिवचंही सदाशिवलाही त्याच्या आयुष्याचं प्रयोजन सापडलंय. सापडला? हो. पण काय ते? जे हरवलंय म्हणून माणूस रडत असतो. कधी कधी त्या शोधात त्याला त्याचं खरं आयुष्य सापडतं. योग्य वेळ येऊ द्या, सगळं कळेल. ज्याचं प्रयोजन देवानी ठरवलंय त्याला परिस्थिती कधीही भरकटू देत नाही. देव त्याला त्याच्या वाटेवर आणल्याशिवाय राहत नाही. शिव शंकर शंभो.
काय हे? पाणी. काळजी करू नकोस, पाणीच आहे, पी. सदाशिव, डोक्यातून तो आत्महत्येचा विचार काढून टाक. पण मी काय करू? आता माझ्यासाठी काही उरलंच नाहीये. अरे असं काय म्हणतोय? प्रत्येकाच्या आयुष्याचं एक प्रयोजन ठरलेलं असतं. कोणालाही आयुष्य हे विनाकारण मिळालेलं नसतं. स्वामींनी तुला सांगितलंय ना, कोणाच्या तरी मनातलं कोड बरं कर, मग तेच तुझ्या आयुष्याचं प्रयोजन आहे असंच समज. त्यासाठी जग आणि तुझं कर्तव्य पूर्ण कर. मग स्वामी तुझ्यावर नक्कीच कृपा करतील. म्हणजे माझं आयुष्य संपवायचं नाहीये मला, माझं कर्तव्य पूर्ण करायचं. मी किती मोठी चूक केली. स्वामींचा भक्त असूनही मी हार मानली. माझ्या दुःखापासून पळून जाण्याचा विचार केला. आता आता स्वामींना मी काय तोंड दाखवू? बाळा, भक्ताची चूक गुरुच्या नजरेतून सुटत नाही, पण भक्ताची वेदनाही गुरुच्या मनातून सुटत नाही. गुरु भक्तांच्या चुका पोटात घेतात, त्यांना समजून घेतात आणि पुन्हा उभं राहण्याची संधी देतात. बाळा, अरे एक चूक झाली म्हणून भक्त संपत नाही, पण पुन्हा पुन्हा तीच चूक करणं गुरुनी दिलेल्या संधीचा अपमान करण्यासारखं आहे. नाही, परत अशी चूक होणार नाही. पण आता नेमकं मी काय करू? कुठे जाऊ, कुठे राहू? आता इथून निघ आणि गावाबाहेर पड. तिथे एक शेत आहे आणि त्या शेतात घर आहे, तिथे जाऊन राहा. पण तिथूनही मला कोणीतरी हकलून दिलं तर? असंच कोणी मला त्रास दिला तर? बाळा, तिथून तुला कोणीही बाहेर काढणार नाही, तुला कोणीही काही त्रास देणार नाही, कारण ते आमचं घर आहे. कोणी सांगावं? तुझ्या आयुष्याचं प्रयोजन तुला तिथेच सापडेल. आज तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मला पुन्हा जगण्यासाठी कारण दिलं. तुम्हीच माझ्यासाठी स्वामी म्हणून धावून आलात, मला दिशा दाखवली. तुमचे खूप खूप आभार. जा, तुझं प्रयोजन तुझी वाट बघतंय. कुठलं प्रयोजन म्हणत होते ते? इथे तर काहीच नाही, पूर्ण घर रिकाम आहे. माझ्या आयुष्याचं प्रयोजन मला इथे सापडेल म्हणाले, पण इथे तर माझ्याशिवाय कुणीच नाही. कोण आहे? कोण आहे तिकडे? तू कोण आहेस? स्वामी, हे काय करताय तुम्ही? स्वामी देवा, काही विशेष संकेत आहेत का? प्रयोजन सापडलं, सापडलं प्रयोजन. सदाशिवला त्याचं प्रयोजन सापडलं. म्हणजे काय स्वामी? नाही, सदाशिवला काय सापडलं, कुठे सापडलं आणि त्याच्या आयुष्यात आता काय घडणार आहे? योग्य वेळ आली की सगळं कळेल. स्वामी देवा, एवढं मात्र कळालंय मला की तुम्ही सदाशिवची योग्य ती काळजी घेताय. त्याला तुम्ही एकटं सोडलं नाहीये. त्याला तुम्ही झिडकारलं, पण त्याला त्याची योग्य वाटही दाखवली. त्याला संकटात ढकललं, पण त्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्गही दिला.
तुम्ही त्याला योग्य तो मार्ग दाखवताय स्वामी देवा. प्रत्येकाचं वर्तुळ आता सुरू होणार. प्रत्येकाचं वर्तुळ? प्रत्येक माणूस आपली वाट चालत असतो, पण त्याची वाट कुठे जाऊन पूर्ण होणार हे त्याला माहित नसतं. वर्तुळ पूर्ण होईपर्यंत कथा संपत नाही. कुणाचं वर्तुळ दुःखातून सुरू होतं, कुणाचं संघर्षातून, आणि कुणा एखाद्याचं हरवलेल्या माणसाला शोधतानाही सुरू होतं. पण शेवटचा टप्पा प्रयोजनापाशीच घेऊन येतो. अहो आज काहीतरी वेगळंच घडणार आहे असं वाटतंय. म्हणजे बघा ना, आज सकाळपासून किती विचित्र गोष्टी घडताय. आपल्या घरातल्या वस्तू अदृश्य झाल्या. अचानक स्वामींचा आवाज आला आणि तो आवाज ऐकून बाळ शांत झाला. बाळा शांत हो, शांत हो. माझं तर मन सांगते की आजची रात्री धोक्याची आहे. नाही, घाबरू नकोस. आपण काळजी घेऊ. काहीही झालं तरी आपण आपल्या बाळाची काळजी घ्यायची. त्याला एकटं नाही सोडायचं. पण हे जे काही घडतंय ना, त्यामागे नक्की काहीतरी कारण असणार. हो, मलाही तसंच वाटतंय. मगाशी घरातील वस्तू अदृश्य झाल्या. कुठे गेल्या, कशा झाल्या, काहीच कळलं नाही. राधा, काहीतरी विचित्र घडतंय. आपण मार्तंड महाराजांना बोलवूया का? बोलवायला गेलो असतो, पण आज बाहेर जाणंही शक्य झालं नाही. त्यांना निरोपही पाठवता आला नाही. तिकडे त्यांना सगळं कळलं असेल तर त्यांनी कुणाला मदतीला पाठवलं असेल तर बरं होईल. हो, हा आवाज बाहेरून आलाय. थांब, मी बघतो. थांबा, मी पण येते तुमच्यासोबत. चला. अहो हे काय झालं? या घरातल्या सगळ्या वस्तू गायब कशा झाल्या? हे बघा, आता हे त्या वस्तू होत्या ना, या गायब कशा झाल्या? हो, हे सगळं नक्की काय घडतंय? काय अर्थ आहे या सगळ्याचा? मला वाटतं हे त्या स्वामींचंच काम आहे. पण एवढं सगळं? दिवसभर जे काही घडतंय, बाळाचं रडणं, त्या स्वामींचा आवाज, ह्या वस्तू गायब होणं, हा योगायोग असू शकत नाही. सगळ्याच वस्तू गायब झाल्या. काही शिल्लक राहिलं नाहीये. मग आता पुढे काय गायब होणार? तुम्ही एका टोकाकडे बघत आहात, पण दुसऱ्या टोकाकडे काय घडतंय याची तुम्हाला कल्पना नाहीये. स्वामी, म्हणजे आपण इथे जे पाहतोय त्याच्या पलीकडेही काही घडतंय का? स्वामी, आम्हाला काहीच कळत नाहीये. नाही, एके ठिकाणी तुम्ही म्हणताय सदाशिवचं प्रयोजन त्याला सापडलं आणि इकडे हे वर्तुळ आखताय. याचा नेमका संबंध कशाशी आहे? प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी दिसतेच असं नाहीये. काही गोष्टींचा अर्थ समजण्यासाठी वेळ यावा लागतो आणि काही वेळा सत्य समोर येईपर्यंत शांत राहावं लागतं.
तुम्ही एका टोकाकडे घडणाऱ्या गोष्टीला शेवट समजत आहात, पण दुसऱ्या टोकाला नवीन सुरुवात होत असते. बऱ्या मुलांना दिलं असं ठीकच आहे, नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही ते घेऊच. राधा कुठे चाललीस? माझं बाळ, माझं बाळ, माझ्या अंगात, माझं बाळ, माझं बाळ. अहो, मला ना भीती वाटते. ते स्वामी आपल्या बाळाला आपल्यापासून दूर तर करणार नाही ना? पण ते आपलं बाळ का मागतायत? त्यांच्याशी ना आपली ओळख आहे ना शत्रुत्व. आपण ह्या गावात नवीन आलो, आपण काय बिघडवलंय त्यांचं? का ते आपल्याला आणि आपल्या बाळाला घाबरवतात? हे भरतूळ इथे कसं आलं? कर्म कधीच संपत नाही, ते फिरून येतं आणि एक दिवस वर्तुळ पूर्ण होतं. स्वामी, म्हणजे माणूस जे काही करतो त्याचा हिशोब त्याच्यापर्यंत परत येतो. हो, चांगलं केलं तर चांगल्या कर्माचं फळ येतं, आणि वाईट केलं तर त्याच्या कर्माची सावली मागे लागते. माणूस कितीही पळाला, कितीही वाटा बदलल्या, तरी कर्माची वाट बदलत नाही. हे वर्तुळ कोणाचं आहे स्वामी? प्रत्येकाचं वर्तुळ असतं आणि प्रत्येकाचं वर्तुळ एक दिवस पूर्ण होतच. तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात जे वर्तुळ आखता, कधी कधी त्याच वर्तुळात तुम्हालाही उभं राहावं लागतं. कर्म फिरून येतं, वर्तुळ पूर्ण होतं, तुमचंही होणार. कर्म फिरून येतं, वर्तुळ पूर्ण होतं, तुमचंही होणार. स्वामी देवा, एक विचारू का? नाही म्हणजे रेणुका कुठे? बरी आहे ना ती? नाही म्हणजे मी तिला शोधायला गेले होते, पण ती गावात कुठेच दिसली नाही. तिची काळजी करू नका, तिची व्यवस्था केली आहे. म्हणजे ती सुरक्षित आहे ना स्वामी? हो शांत शांत हो, घाबरू नकोस. घाबरू नकोस, घाबरू नकोस. हे बघ, मी तुला काहीही करणार नाही. शांत हो, तुला कोणीही त्रास देणार नाही. तू फक्त शांत हो. रेणुका, रेणुका माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. तो घाबरू नको. हे बघ, मी तुझ्याशी काहीही बोलणार नाही. फक्त तू शांत हो. रेणुका, अगं नक्की काय झालंय तुझ्यासोबत? कशी काय घाबरतेस तू? शांत शांत हो, घाबरू नको. सब जुड़े हैं, सिर्फ मिलने की देर है सदाशिव, शिव शंकर शंभो. राधा झोपू नको. हा मी कुठे झोपते? तुमचेच डोळे मिटतात. नाही, मी पूर्ण जागा आहे. राधा, काही काही काय काय बाळा, झोप झोप. राधा झोपू नकोस. नाही, मी तर बाळाला थोपटते. काही 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 झोप.
असे डोळे बंद करून. तुम्ही पण जागे राहा. अहो अहो नाही नाही, मी झोपलो नव्हतो. तुझ्यासारखे डोळे झाकले होते. हो असे. ओके ओके ओके. हो बाळ इथे तू कुठे काय काय करताय? जागे राहा. नाही नाही, नाही झोपत. तू पण नको झोप हा राधा. हो आपण दोघांनी पण जागा राहायलाच हवं. हो जागा राहायलाच हवं. काही झालं तरी जागा राहायलाच हवं. राधा. राधा काय झोपू नको. तुम्ही सुद्धा. हो ठीक आहे. नाही नाही, आता तोंडावर पाणी मारले ना, आता झोप येणार नाही. आता तोंडावर पाणी मारले, आता झोप येणार नाही. आता झोप येणार नाही. झोपलो ना. झोप येणार नाही. झोप येते ना? नाही नाही. जागे राहा. हो तू पण. ऐक काय काय झालं? चिमट्या काढला स्वतःला झोप येऊ नये म्हणून. राधा राधा झोपू नकोस. हे सगळं करूनही आपल्याला झोप येते. आपल्याला काहीतरी करायला हवं. अगे काय करतेस तू? ते लांब नाही तिकडे. हिंदी खरे कशाला आणलेत? ह्यात मिरची टाकली आहे. मिरची. काय मिरची? दूर कर माझ्यापासून, ते दूर कर. हात मिरची टाकल्यामुळे आपले डोळे चुरचुरतील. मग आपल्याला त्रास होईल. त्रास. झोप येणार नाही. काय खरंच? दे मी पण घेतो. डोळे चुरचुरत नाही. हा राधा, अगं आपल्याला जागा ठेवण्यासाठी आपण हा दूर केला. आपल्या बाळाला त्रास झाला तर? अरे देवा, मी तर हा विचारच केला नाही. आता बाहेर जातो, दूर घेतो, म्हणजे म्हणजे मला झोप येणार नाही. यांनी जागा राहण्यासाठी निखारे वापरले. मग आता मी काय करू?
अगा आता हे काय करतेस तू? हे बघा कांदा. हा कशाला? हे बघा, हा कांदा जर बारीक चिरला ना मग डोळ्यातून पाणी येईल, मग झोप कुठून येणार? आता खरंच झोप येणार नाही. तुझा कांदा चिरून झाला की मला येते. हो. आता रात्रभर जागेच राहू आपण. जो विधि के पटल पर है वो अटल है, जिससे जो छीनना है वो अटल है, जिसको जो मिलना है वो भी अटल है, जिसको जो पाना है वो भी अटल है. जो विधि के पटल पर है वो अटल है, जिससे जो छीनना है वो अटल है, जिसको जो मिलना है वो भी अटल है, जिसको जो पाना है वो भी अटल है. स्वामी, हा नियम सगळ्या भक्तांसाठी आहे ना? म्हणजे मला जे मिळणार आहे ते अटळ आहे, हो ना? कपिले जा, बाहेर जा आणि अंगणात डाव्या हाताला खड्डा खड. का स्वामी? कळेल. हो. बापरे, फार काळोख आहे. कविराज, माझ्यासोबत येता का? बाहेर फार काळोख आहे ना. चला येतो. घाबरू नकोस. हो, हो, हो. शांत हो. मी काही करणार नाही तुला. शांत हो. काय करतेस? तुला काही होणार नाही. घाबरू नकोस. मी तुला काय करणार. शांत हो. रेणुका, अगं काय करतेस? घाबरू नकोस. हा मी आहे इथे. हा लांब आहे मी. हा हे बघ मी लांब आहे. हा लांब. तू एक काम कर, तू तिथे बस. हा हा मी इथे बसतो. हा लांब बस. हा घाबरू नकोस. हा बैस. हा मी लांब आहे. हा शांत होतो. हा मी इकडे बसतो. शांत. माझा देव लांब आहे मी. शांत हो. बैस. हा घाबरू नकोस. शांत हो. स्वामी, तुम्ही जिथे खड्डा खणायला सांगितला होतात ना, तिथे हे मडकं निघालं. रिकामं कर. हो. स्वामी, अहो यात तर सगळे कोळसेच आहेत. कपिले, तुला आठवतंय तू जेव्हा पहिल्यांदा स्वामी स्थानावर आली होतीस त्यावेळेस आम्ही तुला सांगितलं होतं त्या मडक्यात ते कोळसेवर आणि अंगणात नेऊन पूर. स्वामी, मला तुमची सेवा करू द्या. तुमची सेवा करणं हाच माझ्या आयुष्याचा
उद्देश आहे आणि आधार आहे. स्वामी, माझ्यावर तुमची कृपा, तुमचा आशीर्वाद सदैव राहू देत. कोळसे, याचं काय करू स्वामी? हे मडकं घे, यात ते सगळे कोळसे भर आणि बाहेर अंगणात नेऊन एक खड्डा खण आणि पूर तिथे. हे काय कोळसे? हे पुरून काय मिळणार आहे? त्याऐवजी जर आम्हाला बी बियाणं दिलं असतं तर पीक तरी आलं असतं ते पुरून. कोळशाचा काय उपयोग? हो स्वामी, मला आठवतंय तुम्ही सांगितलं होतं हे कोळसे या मडक्यात भर आणि ते जमिनीत पूर. पण तुम्ही मला असं का सांगितलं होतं? हे मला तेव्हाही कळलं नाही आणि आताही कळत नाहीये स्वामी. त्याच्यावरचे 2-4 कोळसे बाजूला कर. हो. हिरा, हिरा, स्वामी, कविराज, मला हिरा मिळाला, मला हिरा मिळाला, हिरा मिळाला, स्वामी, हिरा, हिरा. हेच सांगायचं होतं तुला. तू जेव्हा पहिल्यांदा स्वामी स्थानावर आलीस त्यावेळेस तू आमची भक्त नव्हतीस, तू आमची सेवा देखील सुरू केली नव्हतीस. तुझ्या मनात फक्त एकच इच्छा होती, गुरूंची सेवा करायची. पण तुला त्या सेवेचं काय फळ द्यायचं हे आम्ही तेव्हाच ठरवलं होतं. तू सेवा केलीस, तुझं कर्तव्य निभावत राहिलीस आणि आज त्याचं फळ तुला मिळालं. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं कर्म, त्याचं फळ हे आधीच ठरलेलं असतं. पण फळ मिळण्यासाठी एक गोष्ट मात्र माणसाला स्वतःला करावी लागते. कोणती स्वामी? सेवा. कर्तव्य मनापासून केलं तर त्याचं नेहमी चांगलंच फळ मिळतं. कधी उशिरा मिळतं, पण ते मिळतं हे नक्की. कपिल, आम्ही कोणाचीच सेवा वाया जाऊ देत नाही. योग्य वेळ आली की त्याला त्याचं फळ आम्ही देतो. म्हणजे स्वामी देवा, तुम्ही दिलेल्या त्या कोळशात हा हिरा आधीच लपलेला होता. हो. आणि कपिला ताईंना त्याची कल्पनाच नव्हती. म्हणूनच तर विश्वास म्हणतात, जे हातात आहे त्याची किंमत कळत नाही म्हणून ते निरर्थक नसतं. काही गोष्टींचं मोल वेळ आल्यावरच कळतं. कपिले, ओ स्वामी, आता तुला हिरा मिळालाय, तुझ्या आयुष्याला पुरेसा आहे. आता तो घे आणि तू जा. खरं स्वामी? श्री स्वामी समर्थ. कविराज, येते हो मी. गयाताई, सुंदरा मावशी, येते हो मी. आम्हाला हा हिरा मिळाला, पण हा पुरेसा नाहीये. आम्ही एकटेच राहतो. जर कोणी हा हिरा आमच्याकडून चोरून नेला तर? त्यामुळे आम्हाला काहीतरी आधार हवा जो कोणीही चोरू शकणार नाही. त्यामुळे स्वामी स्थानावरच राहायला हवं. तुझी इच्छा. ते म्हणजे तूच ठरवलंस ना इथे राहायचं म्हणून. हो स्वामी, मला तुमची सेवा करायची आहे, तीही आयुष्यभर. कपिले, तुझा निर्णय तू घेऊ शकतेस, पण आज अशी कित्येक माणसं आहेत की ते त्या अवस्थेत नाही आहेत की जे स्वतःचा निर्णय स्वतः घेतील. अशा वेळेस त्यांच्यासाठी निर्णय आम्ही घेत असतो, जशी आमची रेणुका.
रेणुका इथे तिची ही अवस्था नेमकी कशामुळे झाली असेल? स्वामींनी हिला आणि मला एकाच वेळी एकाच छताखाली का आणलं? माझ्यासारखंच हिच्या घरच्यांनी हिला बाहेर हकलून दिलं असेल का? माझ्यासारखंच हिच्याबरोबरही काही घडलं असेल का? त्याचा परिणाम हिच्या मनावर झाला असेल का? नेमकं काय घडलं असेल हिच्या बाबतीत? काय झालं असेल हिच्या आयुष्यात? अगं काय करतेस? अगं लागेल तुला. अगं थांब. अगं थांब. काय करतेस? काय होतंय तुला? रेणुका! भावनांचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट, अन्यायाचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट. गुरुदेव गुरुदेव. काय झालंय? इतका का घाबरलायस तू? महाराज घात झाला, खूप मोठा घात झालाय महाराज. नीट सांग काय झालंय ते. अरे काय ते नीट सांग, कोणी काय केलं? हा गुरुदेव गुरुदेव. महाराज आमचं बाळ. अरे काय झालं बाळाला? रात्रभर झोपायचं नाही असं ठरवलं होतं. जागर राहण्यासाठी किती प्रयत्न केले होते, मग तरी झोप कशी लागली? अहो हो उठा, बाहेर उजाडलंय. आपण ठरवलं होतं ना, काहीही झालं तरी जागा राहायचं. आपलं बाळ, आपलं बाळ, आपलं बाळ कुठे गेलं? कुठे आपलं बाळ? बाळ बाळ अंगद, आमचं बाळ गायब झालंय. अरे काय? गुरुदेव गुरुदेव. हो महाराज, सकाळी उठून पाहिलं तर बाळ नव्हतं. आम्ही घराचा कोपरा न कोपरा शोधला, स्वयंपाकघर पाहिलं, सगळीकडे शोधलं, पण बाळ कुठे नाही. पण एवढंसं छोटं बाळ घरातून बाहेर जाईल कसं? तेच तर आम्हालाही कळत नाहीये महाराज. कालपासून जे काही घडते त्याचा बाळाशी काही संबंध आहे का? महाराज, हे काम त्या स्वामींचं तर नाही आहे ना? गुरुदेव गुरुदेव. अधर्माचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट, पापाचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट. थांब रेणुका. स्वामी
स्वामी स्वामी स्वामी स्वामी स्वामींचं नाव घेतलं आणि ही शांत झाली. थांब हा. स्वामी 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 किती लागलंय तुला? कुठून आलीस तू? आणि अक्कलकोट मध्ये कशी आलीस? तुझ्या घरच्यांनी तुला सोडलंय का? इथे कोणी आणलं तुला? तुला काही आठवतंय का? तू बोल काहीतरी, बोल काहीतरी. राम 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 राम. स्वामींचं नाव घेतल्यावर शांत होते आणि आता रामाचं नाव घेते. ही नेमकी आहे तरी कोण? तिच्या आयुष्यात असं काय घडलंय? राम 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 राम. कोण कुठून आलाय, का आलाय, कुणाला भेटलंय, कुणी काय केलंय, कोण कसं वागलंय, कोण कुठे चुकलंय, कोण बरोबर आहे, कोण पापी आहे आणि कोण कमनशिबी आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार, प्रत्येक कर्माचा हिशोब होणार. कोणाचा न्याय कधी होणार हे आम्ही ठरवू, कारण आम्ही हिशोबाला सुरुवात केली आहे. गुरुदेव गुरुदेव. तुम्ही सगळीकडे शोधलं का पण? हो महाराज, सगळीकडे शोधून आलो. शेजारच्या घरात विचारलं, गावातल्या प्रत्येक माणसाला विचारलं, पण आमचं बाळ कुठंच सापडलं नाही. कोणी काहीच पाहिलं नाहीये महाराज. बाळाला घेऊन जाताना कोणाच्या नजरेसही पडलं नाही. मुळात कोणी बाळाला घेऊन जाऊच कसं शकतं? आम्ही घराचं मुख्य दार बंद केलेलं होतं, सगळ्या खिडक्या बंद होत्या आणि आम्ही सकाळी जागे झालो तेव्हा सुद्धा सगळे दार खिडक्या बंद होत्या. म्हणजे घरात कोणी आलंच नाही तरी सुद्धा बाळ घरात नव्हतं. महाराज, आम्हाला काहीच कळत नाही आमचं बाळ कुठे गेलं ते. हा 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 सांगतो. आम्हाला कळलंय. काय कळलंय महाराज? तुमचं बाळ कुठे आहे ते. गुरुदेव गुरुदेव. आणि कुणी नेलंय ते? कुणी नेलं? स्वामींनी. 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 स्वामी. गुरुदेव गुरुदेव. मलाही हेच वाटत होतं. हो महाराज, काल त्या स्वामींचं वागणं विचित्र होतं. आमच्या घरातल्या वस्तू गायब झाल्या, दारही आपोआप उघडलं आणि आता आमचं बाळ. म्हणजे ते आपलं बाळ घेऊन गेले. अहो, आताच्या आता चला स्वामी स्थानावर. हो. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव, मला एक गोष्ट काही केल्या कळत नाहीये. ते स्वामी शिवनाशी असं का वागताय? त्यांच्या मुलाच्या मागे का लागले ते? गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. अहो, आता तर त्यांनी हद्दच पार केली. ते त्यांच्या मुलाला पळवून घेऊन गेले. गुरुदेव गुरुदेव, मला वाटतं ना त्यांनी स्वतः बोललेला शब्द खरा करून दाखवला. गुरुदेव 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 गुरुदेव. केवळ शिवनाथ तुमचा भक्त आहे,
म्हणून ते तुम्हाला त्रास देत नाहीयेत ना? म्हणजे तुमच्या भक्तांना त्रास द्यायचं, तुमच्यावर कुरघोडी करायची असा तर त्यांचा मनसुबा नाहीये ना? गुरुदेव गुरुदेव. संपत, अक्कलकोटला आल्यापासून आम्ही जितकं स्वामींना पाहिलंय, जितकं स्वामींना ओळखलंय, त्यावरून एक गोष्ट आम्हाला नक्कीच समजली की फक्त आम्हाला टक्कर देण्यासाठी स्वामी हे सगळं करत नसणार. म्हणजे आमच्या भक्तांना त्रास देणं, आम्हाला कमी लेखणं हा मुद्दामचा मनसुबा त्यांचा नसेल. गुरुदेव 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 गुरुदेव. पण मग हे सगळं का करतायत? हाच तर प्रश्न आहे ना संपत. गुरुदेव गुरुदेव. पण शिवनाथच्या बाळाच्या मागे का लागलेत त्याचं कारण नक्कीच काहीतरी वेगळं आहे. गुरुदेव, पण मग नेमकं कारण काय असतं? तेच शोधायचं आपल्याला. संपत, स्वामी काय करतायत हे पाहणं पुरेसं नाहीये, ते का करतायत हे समजलं पाहिजे. गुरुदेव गुरुदेव. स्वामी स्वामी कुठे आहेत ते स्वामी? स्वामी स्थानावर नाहीये. काय झालं? अहो, त्यांनी आमचं बाळ पळवलंय. जपून बोला. स्वामी देवांबद्दल बोलताय तुम्ही, आणि स्वामी देवांनी कुणाचंही बाळ पळवलेलं नाहीये. त्यांनीच माझं बाळ पळवलं. अहो तुम्ही जरा शांत व्हा बरं. सुंदरा मावशी काय सांगतात ते ऐकून तरी घ्या. कशी शांत हो? सांगा ना, कशी शांत हो? बारशाच्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं, ते म्हणाले होते की त्यांना आमचं बाळ हवं. आम्ही स्वतःहून आमचं बाळ दिलं नाही, म्हणून ते आमचं बाळ घेऊन गेले. मला सांगा, असं कोण वागतं हो? स्वामी म्हणवतात ना ते स्वतःला, देव म्हणवतात ना, मग एका आईशी असं वागतात ना ते? राधा, शांत हो ग. असं काही झालेलं नाहीये, आणि स्वामी देव असं काही करणार नाही. हे बघा, आमचं बाळ आम्हाला मिळालं नाही तर मी काय करेन माझं मलाही माहित नाही. कुठे आहे ते स्वामी? शिवनाथ, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? स्वामी सकाळपासून स्थानावर नाहीये. सकाळपासून नाहीये? हो, आणि स्वामी कुठे जातात हे आम्हाला कोणालाही सांगून जात नाहीत. खोट, हे सगळं खोट आहे. तुम्ही सर्वजण मिळालेले आहात. तुम्हाला नक्कीच माहिती आहे ते स्वामी कुठे आहेत. पुरे झालं शिवनाथ. स्वामींवर आरोप करायच्या आधी स्वतःच्या कर्मांकडे बघा. तुमच्या हातून नक्कीच काहीतरी चूक घडली असणार, आणि म्हणून स्वामींनी तुम्हाला असं आव्हान दिलंय. अहो, यांच्याशी वाद घडण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला आपलं बाळ शोधावं लागेल. स्वामी स्वामी. राधा, मी सगळीकडे बघितलं, पण बाळ इथे कुठेच नाहीये. असं बाळ, असं बाळ इथे कुठे गेलं आपलं बाळ? आमच्या मांडीवर येऊन खेळायचं होतं म्हणून तू रडत होतास होय लब्बाडा? काळजी करू नको बाळा. तुझ्या वाट्याला जी माया यायला हवी ना, ती तुला नक्की मिळणार.
हा स्वामी आजोबांचा शब्द आहे. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ अंगद. आमचा संशय खरा ठरला. तुम्हीच आमच्या बाळाला आणलं. तुमचं नाहीये हे बाळ. काय? हे आमचं बाळ आहे. नाही, आम्ही आई बाप आहोत याचे. हे आमचं बाळ आहे. तुमचं कसं होईल? आम्हाला आमचं बाळ द्या. खबरदार, खबरदार, खबरदार. पुढे आलीस ना खबरदार. अहो पण ते आमचं बाळ आहे. राधा, अहो, मी पुढे कशी जाऊ शकत नाहीये. मला आपल्या बाळाला आणायला जायचंय. मी पुढे जाऊ शकत नाहीये. माझं बाळ. मी पुन्हा एकदा जात. मला माझ्या बाळाकडे जाऊ दे. मला माझं बाळ द्या. मला माझं बाळ. हे असं जादूटोणा करून तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. हे काय चालवलंय तुम्ही? रात्रीच्या अंधारात आम्हाला काहीही न सांगता आमच्या घरात घुसता, आमच्या बाळाला पळून आणता. हे शोभतं का तुम्हाला? आमच्या बाळाला स्पर्श करायची हिंमत कशी झाली तुमची?